ठाणे लोकसभा महायुतीच्या जागा वाटपात चर्चेत ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये तिढा अजूनही कायम असल्याची अवस्था आहे। झालेल्या ज्या काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघासाठी नवी मुंबईतील भाजप नेते संजीव नाईक यांना उमेदवारी नको असा आग्रह धरण्यास सुरुवात केली आहे। जाहीर कार्यक्रमांमधून ही जागा शिवसेनेलाच मिळायला हवी यासाठी आक्रमक भूमिका देखील या घेणाऱ्या पक्षातील ठाणे नवी मुंबईतील नेत्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी नुकतीच भेट घेतली। या भेटीत ठाण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न कराच, मात्र एक पाऊल मागे जायची वेळ आलीच तर नायकांऐवजी भाजपच्या ठाण्यातील नेत्यांसह आग्रह धरायचा हवा अशी भूमिका या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली। सपोज त्यांनी नाहीच दिली तर दुसरा उमेदवार त्यांना घ्यायला सांगा असं शिंदे समर्थकांनी सांगितलं। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभेच्या जागेचा तिढा अजूनही कायमच आहे। शिवसेनेतील बंडानंतर शिंदे यांच्यासोबत आलेल्या 13 खासदारांपैकी काहींची उमेदवारी भाजपच्या दबावापुढे मुख्यमंत्र्यांच्या नाकारावी लागली। ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, दक्षिण मुंबई या मतदारसंघांवरूनही या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरूच आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघांमधून मुख्यमंत्रीचे पुत्र डॉक्टर श्रीकांत हेच उमेदवार असतील अशी घोषणा मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। ठाण्याचा तिढा कायम असताना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्र्यांनी शिंदेंची कोंडी करण्याचा विचार त्यावेळेस केला अशीच चर्चा आता शिंदे समर्थकांमध्ये होत आहे। स्वतः श्रीकांत शिंदे यांनी अजूनही आपली अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही आणि आमच्या पक्षाकडून ती होईल अशी भूमिका घेत भाजपला अप्रत्यक्ष टोला लगवल्याचं आपण बघितलं होतं। असे असताना ठाण्यासाठी गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांच्या बनावाच्या भाजपने धरलेल्या आग्रहामुळे शिंदे सेनेतील अस्वस्थता टोक वाढू लागली। ठाणे शहरातील पक्षाच्या ठराविक नेते पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंबंधी नाराजी देखील व्यक्त केल्याचे वृत्त या सगळ्या गोष्टींमध्ये बघायला येते। त्यानंतर केळकरांच्या भूमिकेचे स्वागत ठाण्यासाठी आग्रह कायम भाजपचे जे काही ठाणे शहर विधानसभेचे आमदार आहेत संजय केळकर यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले होते। केळकर यांनी प्रथमच लोकसभा लढवण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने येथील राजकीय वर्तुळांमध्ये अनेकांच्या भुवया उंचल्या। त्यानंतर भाजपकडून ठाण्यासाठी संजीव नाईक यांचे नाव सतत चर्चेत असताना केळकर यांच्या भूमिकेचे शिंदे सेनेकडून स्वागतच करण्यात आले। मुख्यमंत्री समर्थकांची या संबंधांची भूमिका स्पष्ट होऊ लागली आहे। ठाणे लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे जाता कामा नये आणि तशी वेळ आलीच तर उमेदवार हा ठाण्याचा असावा यासाठी प्रयत्न तुम्ही कराच अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या पक्षातील ठाण्यातील काही नेत्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे। बट त्याच्यावर नाईक का नको याविषयी कारणांची सविस्तर मांडणी या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे केल्याचेही समजते। कारण की गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यापासून ठाण्यातील शिवसेनेचे त्यांचे कधीही सूर जोडले नाही। नाईक यांनी शिवसेना सोडल्यानंतर आनंद दिघे आणि त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी निर्णायक भूमिका बजावली होती। गेल्या काही वर्षात पुलाखालून बरेच काही पाणी वाहून गेले असं सगळ्यांना वाटते। बट जर बघायला गेलं तर नाईकांच्या मुलाच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांनाच रिंगणात उतरावे लागणे हे शिवसैनिकांसाठी काही पचणार नाहीये अशी भीती त्यांच्या निकटवर्तीय नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे समजते। ठाण्यातील शिवसेने संजीव नाईक यांची उमेदवारी तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आता भविष्यात आहे। त्यामुळे शिवसेनेचे बालेकिल्ल्यातील परंपरागत मतदार राजन विचारे यांच्या मागे उभा राहील अशी भीतीही या नेत्यांना व्यक्त आहे। ठाण्यातील भाजप नेत्यांसोबतच शिवसेनेचे चांगले संबंध राहील याची त्यांना अपेक्षा आहे। मात्र नाईक पुत्राशी हे सूर जुळतील का असा सवालच आता या नेत्यांनी उपस्थित केला आहे। यासंबंधी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया देखील घेण्याचा प्रयत्न यावेळेस होतोय। आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडले आहे ही जागा शिवसेनेलाच मिळणार अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्या पद्धतीचा आम्ही विचार देखील आमच्या नेत्यांकडे मांडलेला आहे। पुढे नाईक यांना ही उमेदवारी मिळते का अजून कोणाला दुसऱ्यांना ही उमेदवारी देण्यात येते यावर सगळ्यांचं आता लक्ष असणार आहे की ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी घंटीचं बटन ऑन करा, कारण की महत्त्वाचे अपडेट तुम्हाला नक्कीच मिळतील। धन्यवाद।